नमस्कार, आज आपण अगदी मस्त क्रिस्पी चिकन कसं बनवायचं ते बघणार आहोत। त्यासाठी बघा, इथे मी एका बाउलमध्ये बोनलेस चिकन घेतलेलं आहे। तर हे साधारण 50 ग्रॅम चिकन आहे। तर सगळ्यात आधी आपल्याला चिकन मॅरिनेट करायचं आहे। त्यासाठी सर्वात आधी घालायचं चवीनुसार मीठ, अर्धा चमचा काळी मिरी पावडर घालायची, अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालायची। त्याचबरोबर इथे मी एक अंड फोडून घातलेलं आहे। आपलं हे क्रिस्पी चिकन छान क्रिस्पी व्हावं यासाठी 2 ते 3 चमचे कॉर्नफ्लोअर घालायचं आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं। आता हे मॅरिनेट झालेलं जे चिकन आहे ते आपल्याला साधारण 15 ते 20 मिनिटं साईडला ठेवायचं आहे, म्हणजे त्यातले जे मसाल्यांचे फ्लेवर आहे चिकनमध्ये छान मुरले जातील। आता आपल्याला हे चिकन वरून छान क्रिस्पी बनवायचं आहे। त्यासाठी इथे बघा मी कॉर्नफ्लेक्स घेतलेले आहेत। आता आपल्याला हाताने याला असं व्यवस्थित चुरा करून घ्यायचं, किंवा मग तुम्ही मिक्सरमध्ये करून घेऊ शकता। या पद्धतीने एकदम बारीक हे कॉर्नफ्लेक्स केलेले आहेत। आता 15 ते 20 मिनिटांनंतर आपण हे चिकन फ्राय करायला घेऊ। सगळ्यात आधी याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर चिकनचे एक एक पीसेस आपल्याला या कॉर्नफ्लेक्समध्ये असे छान घोळवून घ्यायचे। कॉर्नफ्लेक्सऐवजी तुम्ही ब्रेड क्रम्बसुद्धा वापरू शकता। आता तेल मध्यम आचेवर गरम केलेलं आहे। या गरमागरम तेलामध्ये मस्त हे चिकन आपण फ्राय करून घेऊ। चिकन फ्राय करताना गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची। हाय फ्लेमवर जर आपण हे फ्राय केलं तर ते वरच्यावर फ्राय होतील आणि आतमध्ये ते चिकन आहे ते तसंच कच्चं राहील। त्यामुळे आपल्याला मीडियम फ्लेमवर असे चिकन छान क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे। तर याच पद्धतीने आपण हे चिकन फ्राय करून घेतलेलं आहे। मग तुम्ही बघू शकता इथे मस्त असं चिकन आपलं फ्राय झालेलं आहे। मस्त मेयोनीज बरोबर किंवा सॉस बरोबर सर्व करूया।